नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. महाराष्ट्रामध्ये सध्या आपण पाहिलं तर एल-पी-जी गॅसचा तुटवडा आहे असं व्हायरल होत आहे. मात्र ही परिस्थिती काय आहे आपण आता जिल्हाधिकारी यांनी देखील वेळोवेळी आवाहन केलेलं आहे, की गॅसचा तुटवडा नाहीये. मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक एजन्सीच्या बाहेर गॅस टाकीसाठी मोठी गर्दी झालेली आहे. त्यामुळे ही गर्दी होऊ नये यासाठी देखील प्रशासनाने पावलं उचलली आहेत. काही लोक ब्लॅकमध्ये देखील गॅसची टाकी विक्री करत असल्याचं देखील रात्री 25 टाक्याच्या जवळपास याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अ, जे गॅसचं तुटवडा निर्माण झाला आहे असं सांगण्यात येत आहे. तशी परिस्थिती उद्भवलेली नाही असं देखील जिल्हाधिकारी यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. नेमकं यावर जिल्हाधिकारी काय म्हणाले आहेत जाणून घेऊ. जवळपास 29 सिलेंडरचा साठा पण जप्त केला आहे. आम्ही बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण सप्लायर्स आणि कंपनीजच्या ऑलरेडी आढावा बैठक ठेवलेला आहे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही घरगुती गॅस सप्लायचा कुठलाही कमतरता नाही आहे. पुरेसा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत व्यावसायिक गॅस वाटप तुम्ही बघितलं असेल तर स्कूल्स आणि हॉस्पिटल यांच्यासाठी आम्ही प्रायोरिटीमध्ये वाटप करतात. त्यामध्ये सुद्धा कुठलाही साठाचा कमतरता नाही आमच्याकडे. घरगुती गॅसचा गैरवापर हे तपासणी करण्यासाठी आम्ही ऑलरेडी तहसीलदार स्तरावर त्यांच्या विधिविध पथक आपण तयार केलेलं आहे. ऑलरेडी आपण भरपूर कारवाईसुद्धा त्यामध्ये केलेलं आहे. त्यासोबत आम्ही सर्व हॉटेलला सुद्धा आवाहन केलं आहे की तुम्ही घरगुती याचा वापर नाही करायला पाहिजे. त्यासारखा आम्ही सर्व बीडकरांनासुद्धा आपण तुम्हाला आवाहन करतो की कुठलाही घरगुती हाऊसहोल्ड गॅसच्या वाटपच्या कुठलाही कमतरता नसल्यामुळे पॅनिक तुम्ही बुकिंग करू नका, कारण खूप जास्त प्रमाणात पॅनिक बुकिंग येत आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्या संधी येतील त्याप्रमाणे गॅसचं वाटप 100% होणार आहे. सिलेंडर सप्लाय ऑफिसरमार्फत त्यांच्या नियंत्रणाखाली आपण सर्व तहसीलदारचा एक पथक तयार करून ठेवलेलं आहे. सर्व तहसील स्तरावर सुद्धा आपण मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या विविध पथक तयार करून आपण डेली त्यामध्ये तपासणी करत आहे की ते किती ठिकाणी व्हिजिट केला, किती ठिकाणी त्याला गैरवापर करताना कुठलाही घरगुती सिलेंडर सापडला असेल तर त्यामध्ये आपण FIRची कारवाईसुद्धा केलेला आहे. काळाबाजार करताना कोणी जर आढळून आलं तर नेमकी काय प्रशासनाकडनं तुमच्याकडे आम्ही ऑलरेडी त्यामध्ये टोल फ्री नंबर सर्वांना वाटप केलेला आहे. त्यानंतरसुद्धा तुम्हाला कुठलाही प्रकारचं तक्रार असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा सप्लाय ऑफिसर या फिर माझ्या पर्सनल मेलमध्ये या मोबाईलमध्ये तुम्ही मेसेज करू शकतो. 100% त्यामध्ये कारवाई होईल. माजलगावमध्ये सर जास्त दराने सिलेंडर विक्री होते अशी माहिती मिळते सर. आम्ही आता सप्लायर्सच्या बैठक घेतलं होतं. जिल्ह्यामध्ये असलेला सर्व 42 सप्लायर 3 कंपनीचं आमच्याकडे आलं होतं. सर्वांना आम्ही सूचना दिलेला आहे की तुम्ही सप्लाय करताना सुद्धा तिकडे किती रेट आहे तो तुम्ही डिस्प्ले करणं अपेक्षित आहे. त्यासोबत टोल फ्री नंबर जो आमचा असतात आणि त्यांच्या मिनिस्ट्रीचा सुद्धा टोल फ्री नंबर असतात तो सुद्धा सर्व ठिकाणी डिस्प्ले करणं अपेक्षित आहे. आणि कुठलाही नागरिकांना त्या प्रकारच्या तक्रार असेल तर आमच्याकडे तुम्ही तक्रार करावी.